लवकर बाहेर ये बाबा ये. हो, अरे हे काय? चहाचं दुकान बंद करून मॅकॅनिक व्हायची इच्छा आहे की काय? तुम्हाला नाही माहित? अरे उद्या स्कूटरची रेस आहे. जिंकणाऱ्याला 1,00,000 रुपये बक्षीस मिळणार आहे. आणि एवढंच नाही तर तुमचे मित्र डॉक्टर झटका आणि घसीटरामही या रेस मध्ये भाग घेत आहेत. 1,00,000 रुपयांचं बक्षीस? अरे आम्ही तर भाग घेणारच. अरे भाऊ 1,00,000 जिंकशील तर आयुष्यभर फुकटात समोसे देईन. आणि तुमच्या जवळ स्कूटर कुठे? आयुष्यभर फ्री समोसे? अरे पतलू काहीतरी विचार कर. जर डॉक्टर झटका रेस मध्ये भाग घेत असतील तर त्यांच्याजवळ स्कूटरही असेल. आयडिया. तुम्हाला सोडणार नाही. अरे शपथ माझ्या पेशंटची घसीट्या. तयार झाली आपली 1,00,000ची स्कूटर. आणि बाबा उद्या आपल्याला 1,00,000 रुपये मिळणार. विश्वासच बसत नाही. माझ्या 20 वर्षांच्या अनुभवात पहिल्यांदा मला 1,00,000 रुपये मिळणार. अच्छा उद्या रेस मध्ये भेटूया. ओके सी यू. वेळेत पोहोचा. पतलू तू बघ तो येत तर नाहीये ना. मी या स्कूटरला धक्का मारून बाहेर घेऊन येतो. अरे मित्रा 1,00,000च्या गोंधळात स्कूटर मध्ये हवाच भरायला विसरलो. आत्ता भरतो. अरे हा लाईट कसा काय गेला? अरे चा आता फोन कुणाचा आला? ओहो फोन तर घरात वाजतोय रे. मोटू. अरे ओ मोटू. अरे तू तिकडे काय करतोयस? खाली ये. स्कूटर तर आपली झाली आहे ना. हळूहळू खाली खेचू शकला नसतास. आता चाल इथून. आयुष्यभर फ्री समोसे द्यायचे विसरू नकोस. अरे आधी रेस तर जिंका. मोटू पतलूची स्कूटर ही हुबेहूब आमच्या स्कूटर सारखीच आहे. हे बोलो रेडी. अरे मला नका मारू. मी स्कूटर नाही चोरली. कोणी बाबा? अरे मोटू रेस स्टार्ट करायच्या आधी गोळीचा आवाज होता तो. लवकर किक मार लवकर. अरे मला नको. स्कूटरला किक मार. स्कूटरला. किक तर दिसत नाहीये. आयडिया. मोटू लवकर ये. थांब रे. अरे लवकर ये. आणखीन जोरात पळ. लवकर. आयडिया. हा घे समोसा. अरे मोटू परत ये. स्कूटरची रेस आहे, धावण्याची रेस नाही.
घसीटा, माझी स्कूटर चोरीला गेली भावा. पुणे बाबा, याचा अर्थ मोटू पतलूकण्याची स्कूटर आहे ती तुमचीच आहे. अरे ते दोघे सुद्धा त्या रेस मध्ये भाग घेत आहेत. शपथ माझ्या पेशंटची. थांबव घसीटा, थांबव त्यांना, मी सोडणार नाही त्यांना. थांबव. अरे ते निघाले सुद्धा, तुम्ही लवकर या. अरे मोटू स्पीड वाढव, लवकर स्पीड वाढव. अरे स्पीड फुल आहे, अजून नाही वाढू शकत. या साइड कार मुळे स्पीड कमी होते, तर हीच काढून टाकूया ना. अरे अरे हे काय केलंस? लवकर जाऊन स्कूटर थांबव. अरे कशी थांबवू? माझ्याकडे रिमोट कंट्रोल कुठे आहे? हे बघ घसीटा, माझी स्कूटर. जशी माझी स्कूटर खाली येईल आपण वर उडी मारूया. पुणे बाबा, वर कशी उडी मारू शकतो? इथून तर आपण फक्त खालीच उडी मारू शकतो. अरे मूर्खा, स्कूटरच्या वर. शपथ माझ्या पेशंटची. एकदा स्कूटर मिळू दे, मग बघ रे मोटू पतलूची काय हालत करतो मी. आयडिया, मी हे बटन दाबतो. अरे देवा, कंबर मोडली माझी. अरे लवकर पकड याला. अरे गेली रे, माझी कंबर गेली कामातून. येस, मला वाटतं हे बटन दाबल्याने स्कूटर मिसाईल सारखं वेगाने पुढे जाईल. अरे हे काय होतंय? वाचलो रे. अरे पळ घसीटा, पळ. अरे बाबा, पळतो तर आहे, आणखी कुठे कुठे अरे पळू? पुढे पळ, मागे पळ, लेफ्टला पळ, राईटला पळ, पटकन पळ, पण पळ. पुढे तुम्ही सांगा कुठे पळू? कन्फ्यूज नका करू. अरे घसीटा, त्या साइड कारला बॉम्ब लावून मिसाईल बनवलं होतं, कारण स्कूटर उडवून मी रेस जिंकू शकेन म्हणून. पण आता असं वाटतं की मीच उडणार आहे. पळ 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 लवकर. मी माझ्या 20 वर्षांच्या अनुभवात मित्रा घसीट्या, आपण देवाघरी चाललो आहोत का रे? एकमेकांकडे बघून तर असंच वाटतंय. अरे टांगा पलटी, घोडे फरार. आपण जिवंत आहोत घसीटा, आपण जिवंत आहोत. ही राख तर त्या बॉम्बची होती रे. अरे परमेश्वरा वाचा. पुणे बाबा, मोटू काहीतरी आयडिया कर. स्पीड आणखीन वाढवावा लागेल. अरे रिकाम्या पोटी, माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर. आयडिया, मी हे बटन दाबून बघतो. कदाचित स्कूटरला एखादा बॉक्सर सारखा स्पीड मिळेल. वाचवा. अरे पतलू, तू कोणतं बटन दाबलास? अरे मोटू, तिथे काय करतो आहेस? ही तर रेस आहे. चल. कुठलं बटन दाबलं होतं? अरे मोटू थांब. तू मागेच बसून राहा. तू ड्रायव्हिंग खूप खतरनाक करतोस. कदाचित या बटनामुळे स्कूटरला हॉर्स पॉवर मिळेल. अरे स्कूटर चालवतोयस की घोडा चालवतोयस? आता मिळालं योग्य बटन. आता आपली स्कूटर रॉकेट सारखी पळणार. पुणे बाबा, माझ्या 20 वर्षांच्या अनुभवात असं कधीच नाही झालं.
अरे ब्रेक लाव रेस पूर्ण झाली. आ. तर पहिलं बक्षीस मिळत आहे चहावाल्या भैयाजीला. मजा आली. अरे बक्षीस आम्हाला मिळालं ही पाहिजे. स्कूटर रेस आहे ना. तुम्ही माहित नाही कोणती व्हेकल घेऊन आलात. ना याला चाक आहेत ना सीट ना काही दुसरं. हे फक्त हँडल आहे. यायला आम्ही स्कूटर नाही मानत मोठा भाई. नाही बक्षीस आम्हालाच मिळालं पाहिजे. अरे शपथ माझ्या पेशंटची. अरे बक्षीस तर तुम्हाला मी देणार मित्रांनो. अरे घसीटा पकड त्याला. पकड त्या मोटूला पकड. अरे थांब पतलू थांब कुठं झालं. पकड घसीटा. उकाड्याने हालत खराब करून ठेवली. खूपच जास्त. पूर्ण पिळूनच काढलाय. ओहो किती उकाडा आहे हा. अरे पतलू थोडं पाणी तरी पाज रे. आता आणतो. अरे लवकर आण. गळा सुकून गेलाय पतलू. अरे पाणी तर पडू दे ना. हे घे पाणी. अरे हे काय आहे. हे थोडं पाणी आहे. तू थोडं पाणी मागितलेलंस. घरात फक्त एवढंच पाणी शिल्लक आहे. अरे काय घर आहे तुझं. ना पंख्याला हवा आहे नाही पाणी आहे नळाला. आईस्क्रीम घ्या आईस्क्रीम. मी निघालो आईस्क्रीम खायला. तू बस इथे उकाड्यात. समजलं काय. आईस्क्रीम घ्या गारे गारवा. आईस्क्रीम घ्या आईस्क्रीम. मला 2 कप आईस्क्रीम. आहो भाऊ कप नाही कांडी. अरे सांगितलं ना 2 कप. अरे तेच तर सांगतोय भाऊ कप नाही कांडी आहे. अरे का गरमीत अजून डोका गरम करतोयस. बरं दे चल 2 कॅन्डी. 2 हा. अरे तेच तर बोलतोय कांडी. एका कांडीचे दुसऱ्या कांडीचे. अरे आईस्क्रीम कुठे गेली. वितळली. आपण हिमालयात थोडी राहतो. लवकर खायची ना. अरे फक्त दाखवण्यापुरता वर बसलायस की कोसळणार पण आहेस. शोपीस आहेस का. अरे कोसळण्याची हिम्मत नाही तर तोंड घेऊन चालता हो. जा कुठेतरी जाऊन लपून बस. कोण आहे हा उद्धट. आम्ही मेघराज आहोत. मेघराज तुझी एवढी हिम्मत. आमचा अपमान करतोस. आज तुला नाही सोडणार. अरे वा परमेश्वराने माझं ऐकलं. पाणी कोसळू लागलं रे. वा पाऊस पडतोय. छान. हे काय. अरे पाऊस फक्त माझ्यावर का पडतोय. अरे हे काय चाललंय. अरे एवढा उकाडा आहे आणि पाणी फक्त मोटूवर कोसळतंय. निश्चित डॉक्टर झटकांनी याला एखादा गॅजेट दिला असणार. अरे प्लीज मलाही थोडं भिजून घेऊ दे ना. खूप उकाडा आहे. अरे बाबा मजा आली. मला पण भिजायचंय. तुम्ही भिजले आहे. अरे काय चाललंय. अरे मी काय विरार लोकल आहे. उतरा खाली. ही घ्या माझी वीज. मेघराज आता बदला घेणार नाही सोडणार. हात धुवून माझ्याच का मागे लागलायस तू. अरे चल मेरी राम प्यारी. अगं सुरू हो ग. आता बघतो मी हा कसा भिजवतो. राम प्यारी आज चल. अरे फक्त कुठे मागेच येतोय हा. असं वाटतं हा 7 जन्मांपर्यंत माझा पाठलाग नाही सोडणार. अरे भाऊ काय झालं. एवढं घाबरलेलं काय. कदबूत बघितलंस की काय. अरे एक ढग माझ्या मागे लागलाय. मला धावून भिजवून टाकलं त्याने. अरे स्वप्नात तर नाहीयेस ना तू. अरे तो खरा ढग आहे. अरे खरा ढग कसा काय तुझ्या मागे लागेल. तो बघ. अरे हे काय. हा, आता खरंच आहे.
अरे मोटू, हे सगळं काय होतंय? लवकर काहीतरी कर. अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. लवकर 2 समोसे दे मला. तुला या अवस्थेतही खायचं सुचतंय? अरे जा लवकर आणि समोसे घेऊन ये. आम्ही मेघराज आहोत. मेघराज. लवकर जाऊन घरातलं मला हवं, नाही तर हा माझा जीव घेईल. अरे काय झालं? एवढ्या जोरात पळत का आलास बाबा तू? लपायला टोपली एकदम योग्य आहे. कुठून तो मला बघणार पण नाही. झाकण बंद करून घेऊया. अरे अरे मोटू, का लपतोय? झाकण काही बंद सांगशील कर. की नाही? अरे असं का करतोय? वाचा. अरे काय करू? अरे काय सांगू? एक माते फिरू ढगा बरोबर पंगा घेतलाय मी. तो रागावून माझ्याच पाठी लागलाय. फक्त मलाच भिजवतोय. हे बघ माझे कपडे. असं कसं होईल रे मित्रा? तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का? मी आत्ताच बघतो तुला कोण त्रास देतोय ते. त्याची खाशीच करून टाकतो बरोबर. कोण आहे? माझ्या मित्राला मोटूला त्रास देतोय. समोर ये. इथे तर एकही ढग काळा दिसत नाहीये. काय माझी आठवण काढली? अरे ठार मेलो. खराखुराच ढग आहे. तू बरोबर बोलतोयस. आता काय करायचं? अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर. आयडिया. अरे जरा हळू चाल ना ग महामाये. अरे त्यांनी ओळखलं तर वाट लागेल. ओय भले भले. कशी तब्येत आहे भाभीजी तुमची? दिसले का तारे? अरे हा तुझ्याचकडे टक लावून बघतोय. भोग आता कर्माची फळ. अरे किती वेळ आपण चालत चाललोय. एक समोसा नाही खाल्लाय मी. अरे हा ढग पण कळत नाहीये माझ्या मागे का लागलाय. कुठे गेला तो मोटू? अरे फुरफुरी नगर मध्ये महिला बिलकुल सुरक्षित नाहीयेत. कुठे गेला तो मोटू? कुठे गेला? हाच आहे. आता याच्या अंगावर गारच मारतो. अरे पळ पतलू पळ. अरे पळतोस तर आहे. आणखीन कसं पळतात? अरे गारा मारायच्या तर पुढून मार. मागून का मारतोय? अरे मित्रा पतलू, या तुझ्या बरोबर बाई कोण आहेत रे भावा? जरा बघू तरी. ओ बाई, तुमचा चेहरा तरी बघू. ओ बाई, लाजू नका लाजू नका लाजू नका. चेहरा दाखवा. अरे मोटू, हे सगळं काय चाललंय भावा? एक ढग माझ्या मागे लागलाय. मी जिकडे जातो तिकडे तो येऊन माझ्यावर बरसतो गरजतो. मी कुठे जाऊ? काय करू? अरे ही काय फालतू बडबड आहे? ढग कसा काय मागे लागू शकेल भावा? अरे बाबा, हे खरं आहे. मी सुद्धा पाहिलंय. हो अगदी खरंय. खऱ्याशिवाय काहीच नाहीये. अरे घसिटा, खरं आहे रे तुमचं? शपथ माझ्या पेशंटची. याला सोडणार नाही मी. वाचव मला. उनी बाबा, हा घराची सफाई करणार. तोपर्यंत आपण सगळे साफ होऊन जाऊ. अरे अरे काय करतोय? बघितलं तुमच्या ढगाची काय हालत केली ते? बघितली. घाबरत होता त्याला. आता तुला मुळीच सोडणार नाही मी. सॉरी, चूक झाली. माफ करा मला. शपथ माझ्या पेशंटची. अशी चूक होणार नाही पुन्हा. ढगाला लागली. माझ्या बरोबर वागण्याची लाज. आता भोग त्याची शिक्षा. पिंगांगा बोरी पिंगांगा बोरी पिंगांगा बोरी पिंगा. पिंगांगा बोरी पिंगांगा बोरी पिंगांगा बोरी पिंगा. पळ पतलू पळ.
मेघराजाचा अपमान करून तू वाचू नाही शकत. पळा, किती वेळ पळाल? सोडणार नाही, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही लवकर. सोडणार. ह्याच्यापासून नाही वाचलास तर समोसे कसे कुठवर खाशील? पळाल? सोडणार नाही. अरे चिंगम, इन्स्पेक्टर साहेब, वाचवा, मला वाचवा. एक ढगोजी आमच्या मागे लागलेला आहे. रिपोर्ट लिहा त्याचा आणि त्याला पकडून जेलमध्ये बंद करा. हिंदुस्थानाची शपथ, भारत मातेची शपथ. डोंट वरी. कोण आहे डॅग? कुठे आहे डॅग? मला सांगा. चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का रे? इम्पॉसिबल. तो बघा. अरे पळता कशाला? घाबरू नका. या डागाला पकडणार की रे? कारण चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का? इम्पॉसिबल. त्याचा मुक्काम पोस्ट कुठे रे? तो तुमच्या पाठीचा आहे, पण तुम्ही बघू नका तिकडे. तू यांना वाचवणार. वडू, मला वाटतं यांच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. इम्पॉसिबल म्हणजे धूम टोकाची रे. आयो, आम्हाला वाचवा. वाचवा ना. अरे मी कुठे आहे? काय झालं? अरे मी ओला कसा काय झालं रे पतलू? अरे तू स्वप्नात ओरडत होतास म्हणून तुला पाणी टाकून जाग केलं. अरे स्वप्नात मी भिजत होतो आणि आता तू मला भिजवूनच उठवलंस. मी तुला नाही सोडणार. आता बघच तू. अरे मी काय केलं? अरे ऐक तरी पळ. पळा. अरे हा तोच तर ढग नाही जो स्वप्नात आला होता. नाही याला काय झालं? अरे मोठू काय झालं तुला? नाही, हे नाही होऊ शकत.